सोलापुरातील बहुचर्चित अनगर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदाची निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। राजन पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय। सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार असं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। अनगर नगरपंचायत अध्यक्षपदाची बहुचर्चित निवडणूक स्थगित। निवडणूक स्थगित झाल्यानं राजन पाटील यांना मोठा धक्का। आता सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार। जिल्हा निवडणूक अधिकारी तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश। निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर याच्या विरोधात राज्यभर इथल्या दहशतीची मोठी चर्चा झाली होती। केसरकरांचा एक पाय भाजपात एक पाय शिवसेनेत अशी टीका केली आहे नितेश राणेंनी। 2024ला दीपक केसरकर भाजपकडून निवडणूक लढणार होते असं नितेश राणेंनी म्हटलंय। तुम्ही भाजपवर बोलता, तुमचे एकनाथ शिंदे आमच्या अमित शहांना भेटतात असंही नितेश राणे म्हणाले। नारायण राणे आणि माझं नेतृत्व संपवण्याचा कट असल्याचं वक्तव्य काल केसरकरांनी केलं होतं। यावरून आज नितेश राणेंनी केसरकरांवर निशाणा साधलाय। त्यांना नेतृत्व संपवायचं आहे, त्यांना राणेसाहेबांचं नेतृत्व संपवायचं आहे, माझं नेतृत्व संपवायचं आहे आणि त्यांना स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करायचं ह्या जिल्ह्यामध्ये। हे कोण आहेत त्यांचं मी नाव घेणार नाही, पण तुम्ही त्यांना चांगलं ओळखता। काय मिळवता ते आणि पैशाचा वर्षाव करून कोणाला शिकवतायत। आमचे फडणवीस साहेबांबरोबर, अमित शाह साहेबांबरोबर दीपक केसरकर साहेबांचे एवढे चांगले संबंध आहेत। त्यांचा एक पाय भाजप, दुसरा पाय शिवसेनेमध्ये आहे। ते 2024ला भारतीय जनता पक्षाच्या वतीने लढवणार होते आमदारकी। विचारा हा की नाही आमचे दीपक केसरकर साहेब। आदरणीय शिंदे साहेब पण दिल्लीमध्ये जाऊन आमच्याच अमित शाह साहेबांना भेटतात। पण शेवटी ही निवडणूकच अगर तुम्ही दुसरीकडे भरकटत असाल ना, तर मला 10% बोलायला लागला। आता शिंदेचे 35 आमदार फुटणार, संजय राऊतांनी हा दावा केलाय। आमदार फोडण्याचं काम सुरू आहे, त्यासाठीच चव्हाणांची नेमणूक असंही राऊत म्हणाले। तर आमदार फुटतील या कल्पनेत राऊतांनी राहू नये असं शिरसाटांनी प्रत्युत्तर दिलंय। हे तुम्हाला आता सांगत नाही, गेले वर्षभर सांगतो यांचे 35 आमदार फुटणार आहे। ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीमध्ये गुप्त ऑपरेशन तेव्हा केलं आणि आमचे आमदार, त्याच पद्धतीनं आता शिंद्यांचे आमदार फोडण्याचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे। रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत। त्यांची नेमणूक खास त्यासाठीच केलेली आहे डोंबिवलीतून। त्यांना वाटत असेल की दिल्लीचे 2 महान नेते आमच्या पाठीशी आहेत, ते कोणाच्या पाठीशी नसते। त्यांनी माननीय हिंदुहृदय सम्राटांच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसायला मागे पाहिले नाही, तिथे शिंदे कोण। ही जी काय कार्यपद्धती जर शिकायची असेल तर आमच्याकडून शिका ना। 1.5 वर्ष आम्ही सगळं काम प्रॅक्टिस केल्यानंतर सुद्धा तुमच्या बुडाखाली कधी गेले निघून सर्वजण, तुम्हाला सुद्धा ते कळालं नाही आणि ती खुर्ची ओढायचं काम सुद्धा आम्हीच केलेलं आहे। म्हणून आम्हाला कोण फोडणार या भ्रामक कल्पनेमध्ये त्यांनी राहून आम्ही कोट्यावधी रुपयांची कामं केली। भाजप नेते संग्राम थोपटे यांची अजित पवारांवर टीका। आमच्या विकास कामांवर अजित पवारांनी कधी सही केलीच नाही असंही थोपटे म्हणाले। तर संग्राम थोपटेंनी सह्यांची चिंता करू नये असं फडणवीस म्हणतात। राज्याच्या प्रमुखाने ठरवलं की ते होतच, फडणवीसांचं हे सूचक वक्तव्य। अनेक करोड रुपयाची, जवळपास 103 कोटी रुपयापेक्षाची जास्त कामं मागच्या 5 वर्षामध्ये आम्ही केली। पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वाच्या सही शिवाय केली, हे मला मुद्दा म्हणून सांगायचं, कारण की त्यांनी आमच्या ह्याच्यावर कुठली सही कधी केलीच नाही। तो MIDCचा विषय तर आपण 100% सोडवाल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही, परंतु ह्यांच्या सही शिवाय तो सोडवा ही आग्रहपूर्वक विनंती आहे। नाही तर येऊन इथं परत ते सांगतील पहिली माझी सही होती, यांची पहिली पण नको आणि शेवटची नको। कारखान्याला तर 467 कोटी रुपये आपण दिले आहेत आणि तुम्ही दादा सह्यांची चिंता करू नका, सह्या मागे पुढे होत राहतात। तुम्हाला कल्पना आहे, इतके वर्ष तुम्ही राजकारणात आहात, एकदा राज्याच्या प्रमुखाने जे ठरवलं त्या गोष्टी होत असतात। त्याच्यामुळे काही काळजी करू नका।